नांदेड जिल्ह्यात तापमान 43 अंशाच्या पुढे जाऊन ठेपल्यानंतर याचा परिणाम जो आहे तो मानवी आरोग्यावर होताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असताना मशिनरी सुद्धा यामधून सुटताना दिसत नाहीयेत। मी सध्या अर्धापूरच्या महावितरण येथील सबस्टेशन मध्ये आहे आणि इथे सगळी जी ट्रान्सफॉर्म लावली आहेत याचं मोठ्या प्रमाणात तापमान वाढतंय आणि तापमान कूलिंग असावं, म्हणजे तापमानामध्ये वाढ होऊ नये यासाठी अशा पद्धतीनं कूलर जे आहेत तिथे लावण्यात आली आहे आणि या कूलरच्या माध्यमातून इथल्या ट्रान्सफरचं तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। दादा, ही सगळी काय यंत्रणा आहे, काय सांगाल? सध्याला टेम्परेचरचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे, त्यामुळे विजेची मागणी पण त्याच प्रमाणात वाढलेली आहे। त्यामुळे विजेची मागणी वाढल्यामुळे आमच्या ट्रान्सफॉर्मरवरती लोड येत आहे। त्यामुळे आमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जे ऑइल असते त्या ऑइलचं टेम्परेचर वाढू नये ते मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही ही कूलरची कूलिंग व्यवस्था आखलेली आहे, त्याची उपाययोजना केली आहे। कारण टेम्परेचर जर जास्त प्रमाणात वाढलं तरी वाढल्यामुळे संभाव्य हानी टाळण्यासाठी आम्ही ही योजना आखलेली आहे। बघितलं गेलं तर या ट्रान्सफॉर्मरमध्ये ऑइल असताना ऑइल गरम होऊ नये आणि ही सगळी यंत्रणा कोलमडू नये हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे। आणि मोठ्या प्रमाणात या काळामध्ये उष्ण तापमान असल्यामुळं विजेची मागणी वाढलेली असते, म्हणून त्यामुळं जे आहे ते ट्रान्सफॉर्मर थंड राहणं फार आवश्यक असतं आणि आता ते बंद पडतं। त्यामुळे ही सगळी कूलर व्यवस्था जी आहे ते महावितरणानं केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।